नमस्कार, MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। राहुरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले। राहुरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचाराला बळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी दिनांक 20 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता राहुरी येथील बाजारतळ जुना सरकारी दवाखान्यासमोर येथे भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेला राज्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार असून मंत्री पंकजाताई मुंडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह आमदार संग्राम जगताप, मोनिकाताई राजळे, विक्रम पाचपुते, विठ्ठल लंगे, अमोल खताळ, काशीनाथ दाते तसेच विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी दिली। राहुरी मतदारसंघाचे माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील निकटचे संबंध सर्वश्रुत होते। कर्डिले यांच्या निधनाच्या वेळी बिहारमधील प्रचार दौरा अर्धवट सोडून मुख्यमंत्री तात्काळ त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते। या पार्श्वभूमीवरच त्यांच्या सुपुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। मतदारसंघाच्या विकासासाठी निळवंडे धरण कालवा तसेच वांबोरी चारी टप्पा 2 यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे योगदान असल्याचा दावा स्थानिक पातळीवर केला जात आहे। तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे विकासाला गती मिळाल्याचेही सांगितले जाते। दरम्यान माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी अर्ज न भरण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। त्यामुळे या सभेत मुख्यमंत्री कर्डिले यांच्या उमेदवारीला अधिक बळ देत मतदारसंघाच्या विकासासाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपा व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून तयारीला वेग आलाय। मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। मतदार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केले आहे। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटेचा अभंग लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।